तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मासे पकडण्यासाठी होडीतून आलो आहे आणि आज आपण पकडणार आहोत रेणवी मासा। इथे मालवण पट्ट्यामध्ये त्याला सुळा असे म्हणतात आणि तो होडीतून पकडण्याची आपल्या इकडे एक भरपूर पद्धत आहे की भरपूर होड्या पकडायला येतात आणि मिळतात पण खूप क्वांटिटीमध्ये। प्रत्येकाला 5-5, 6-6 किलो असे मिळतात, जोरात असेल तर 10-10 किलो पण मिळतात आणि याचा रेट आहे ना का मार्केटला कायम रेट चांगला असतो। 500-600 रुपये किलोचा भाव आहे। मासा असतो छोटा पण त्यामध्ये औषधी प्रमाण भरपूर आहे आणि टेस्टला सुद्धा खूप चांगला मासा आहे। तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आज आम्ही कशा प्रकारे रेणवी मासे पकडतोय ते मला दाखवणार आहे। आपल्यासोबत आलेले आहेत परब साहेब, नमस्कार। राजेश आहे आणि हे बघा, हे असं केलेलं आहे 6x40ची आणि त्याला 3 गळ आणि 1 शिसं लावलेलं आहे। एक सुळा मिळाला आहे, ह्याला आपण रेणवी म्हणतो, त्याला मालवण पट्ट्यामध्ये सुळा पण म्हणतात। आणि एक बांगडा मिळाला आहे, आत्ताच आलो आहे आम्ही आणि आत्ता आपण सुरुवात करतोय पकडायला। बघूया तर किती मिळतात आपल्याला। हे बघा कसं बांधलंय, हे एवढे मोठे बांधले। हां, इथे डबल केलं आहे, इथे शिसा आहे आणि इथे पुढे एक डबल आहे। ही 22 नंबर गळ आहे। त्याला आता कोळंबी आहे ना कापून थोडीशी लावणार आहे इथे आणि होडीच्या इथेच खाली अशी सोडणार। सोडल्यानंतर असा हात आहे ना थोडासा असा हलवत ठेवायचा, खाली टुक 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 केला, खायला लागला की इथून आचका द्यायचा, फार मारायचा। काय भेटलं? गिरगट। हा बघा, मला पण लागला। रेणवी, हे बघा मित्रांनो, रेणवी मिळायला लागले। राजेश, काय मिळालं की नाही? 4 काय आहेत? काय चटेरी पटेरी गिरगट। सावकाश नाही, हा गोबरा आहे, रंगीत गोबरा ग्रुपर। मस्त वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे मिळत आहेत। म्हणजे बाजूला खडप असणार, ग्रुपर आहे म्हणजे। हे बघा, एका गळाला ग्रुपर, एका गळाला गवा, गिरगट। आलो होतो आम्ही रेणव्या पकडायला। हे बघा, वेगळेच मासे मिळत आहेत। काय झालं?
बघा मित्रांनो, दोन ॲट ए टाइम 2 रेणव्या. जागा परफेक्ट गावली हा. अरे वा, तुमची पहिलीच ना? हो. छोट्या गरीने नाही लागत, हे लागते. एक काम करा, गऱ्या हव्या ना हा. तर त्यातल्या लावा राजेश, आणि तेच 2 गऱ्या. मला भेंडवलेच दे, गऱ्या नंतर देतो. एवढे छोटे छोटे तुकडे लावायचे. हे बघा, लागला. काय? यांनी सोडलेला लागला की नाही? हा बघा, काय रे याला बोलतात आपल्या ह्याच्यात बैला ना, बैल बैल शिंगा असतात म्हणून ह्याला बैल म्हणतात. हेलिकॉप्टर पण म्हणतात. नाना तऱ्हेचे मासे मिळत आहेत. तर आता आम्ही इथे फिशिंग बंद करतोय. हे बघा, एवढे मासे मिळाले. रेणवी आहे, गिरगट आहे, गोपरा आहेत. गोबरा पण आहे. तुम्हाला किती मिळाले? हे बघा, राजेशला थोडे मिळालेत. राजेशचं डोकं दुखायला लागलं म्हणून आता आम्ही फिशिंग बंद करतोय. हां, वरती काढा, एका लाईनीत लाव. हे राजेशचे मासे. थांबा जरा, थांबा. टाकू पिशवी. नको नको, थांबा थांबा. हे बघा, ही आहे, ह्याला म्हणतात रेणवी. सुळा, हा गिरगट, आणि हा गोबरा. ग्रुपवर तुमचा खोबरा आणि हा खोबरा वेगळा आहे. हे परब साहेबांना मिळालेले. टोटल एवढे मासे आपल्याला या आजच्या फिशिंगमध्ये मिळाले.